आपण मच्छिंद्रनाथ चिंचोली इथे आलेलो आहे. तर आज आपण जे काही रिअल घटना आहे जी त्यांच्या गावामध्ये म्हणजे खरोखर घडलेल्या आहेत त्या आपल्याला आई सांगणार आहेत. आणि जे म्हणजे ते काय खोटं वगैरे बोलत नाहीत, ते त्यांच्या समोरासमोर घडलेली घटना आहे ती आपल्याला सांगणार आहेत. तुमचं नाव काय? शांताबाई येडे. शांताबाई येडे त्यांचं नाव आहे. काय झालेलं तुमच्या गावामध्ये? आमच्या गावची लेक बाळ होती आणि बोडख्या दिरी होती. तर मग ती रोज स्वयंपाक संध्याकाळी करायची. स्वयंपाक झाला की निवद करायची त्या भाकरीचे आपल्या ज्वारीच्याच पिठाचे निवद हो ज्वारीच्या पिठाचे निवद करायची आणि ताट भरून अशी ठेवायची. आणि मग आता वाढायची माणसाला भाकरी सासू वाढायची आणि ही आपली लगे भाकरी ते माणसं जेवण करूस तर ही लगे ते निवद घेऊन निघायची. रोज जायची निवद करायची रोज जायची ते निवद घेऊन आईला जायची. मग एका रोजी सारे बाजूचे लोक बी म्हणले आणि घरातले म्हणले ही रोज कुठे जाती. म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं तिच्याबद्दल शक पैदा झाला म्हणजे रोजच कुठे जाती ही अशी 8 दिवस. तिचा नवऱ्याला कळत नव्हतं. बरं नवरा मग तिला नवऱ्याला माहित नव्हतं समज. नवऱ्याला नव्हतं माहिती ते असंच. मग आता मायबापाच्याच याच्यात हे झालेला. मग तिनं एका रोजी मग अशी निघली निवद घेऊन शनी. स्वयंपाक केला निवदाचं ताट भरलं आणि निघली तर घेऊन परत तशा निवद जात होती ती आईला जात होती. देवगावच्या आईला जात होती. आणि मग लगे निघली तर लगे धावणं तिच्या माग बरी कुठंच चालली तर आपणच जाऊ. तर मग हे असं कोण धावलं? घरचे माणसं धावणं गेलं ना हे. म्हणजे घरच्या माणसाचं धावणं गेलं ना. माणसं बिन पूर्ण गाव बी गेलं कुठं जाती म्हणून. तर ही लगे पुरातून गेली. पुरातून म्हणजे नदी आडवी होती. नदी आडवी होती. पूर आला होता. मग ही गेली. मग हे पुरातून मागच राहिले. हे कुठं जाते तिला चालता आलं. तिला चालताच आलं. तिला पुरातून ती गेली. आणि मग आईला दुसरी पुन्हा आई तुळजापूरचीच आई तिथं आहे. मग त्या आईला म्हणली माय बाई आता तो हाईस तर आई होती तुळजापूरचीच आई. कोणत्या गावाला जात? तिथंच कोणत्या गावाला? देवगावाला. आई देवगावला. देवगावला धावणं माझ्या माग आलंय. आता तूच मला पाहणारी नस आणि हे करणार नस त्या पोटाखाली. मग तिनं अशी लगे धावणं आलं म्हणून पालथ्या हातानं अशी थाप मारली अशी हाताची. तर अशी पालथी पडलेली आहे. पालथी थाप मारली तर ती अशी तोंड तिची शिळ बनली. म्हणजे दगड बनली. दगड बनला तिचा. तर मग ते पहिलं पातळ जत्रा काही असलं की पहिलं पातळ त्या आधी शिळाला आहे मग त्या आईला आहे. आणि मान आधी तिलाच आहे. मान आधी तिलाच आहे. आणि ते बोडख्याचे लोक शेतात हुरडा जर झाला तर त्या आईला 5 धागं देऊन पुंजीत येत. तेव्हा मग त्याला खायला सुरुवात करीत येत. गव्हाचं झालं ज्वारीचं झालं आईला नेऊन पुंजीत येत त्या शिळाला त्या आईला. आणि मग तेव्हा ते खात येतो. आणि तुम्ही तर म्हणल्या त्या शिळेखाली गुप्तधन का काय आहे? मग आता बारव आहे ना. मग तिथं बारवामध्ये गुप्तधन आहे. बारवामध्ये बारव आहे ना अशी संपूर्ण बारव आहे ना अशी ती. चिरे उघडे पडलेले त्या बारवाचे. आता पहिल्या राज्यातली ती बारव बुजून गेलेली आहे. पण आता तिथं असं ना त्याला भरपूर पायऱ्यात म्हणतात. भरपूर पायऱ्या आहेत त्याला. चौकून अशी चौकून चारी कोपरे बरोबर आहे. दरवर्षी जत्रा भरती. दरवर्षी जत्रा. त्याच्यातलं धन कोणाला दिसत नाही का? आता धन कोणाला दिसन त्याच्यातलं? मग ते वाजत आहे ना. पण कोणाला म्हणतात वाजत आहे ना. पण आता जे अशा दैवात असलं त्याला दिसन. वाय त्याला देणारी झाली ती. ज्याच्या दैवात असलं त्याला देणारी झाली. चला आईनं जी घटना सांगितली त्यांच्या ते देवी देहगावच्या तिथे. आणखीन बी त्यांच्या तिथे ते काय आहे काय माहिती कढायात का ते हे हांडेत म्हणतात. कढायात मालाच्या. चालन चला बघूत आपण परत अशाच काहीतरी खबरी सोबत आई म्हणजे अशीच एखादी चांगली गोष्ट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. रिअल घडलेली जी रिअल हकीकत आहे तिच्यासाठी. तर आईचं कसं वाटली तुम्हाला कहाणी ते सांगा. कशी वाटली आईला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करा की आईची कहाणी तुम्हाला कशी वाटली.
चला बाय बाय. बाय 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 बाय. आज आपण आलेलो आहे तर काय खरात मावशीकडे. खरात मावशी आपल्याला आज काय सांगणार आहेत बघा त्यांच्या मित्रीण मैत्रीण. हा बोला. माझी मित्रीण होती. हा, तिची आई गेली बाथरूमला, हा, तर ती बसली होती झाडाच्या आड. तर तिला काय झालं, हा. ती म्हणली एक हांडा दिसला आणि त्याच्या म्हणली दिसला हांडा. आणि त्याच्यातून हांडा म्हणे- कशाचा होता? लोखंडाचा कशाचा? पितळाचा. पितळाचा हांडा, अच्छा, हा. पितळाचा हांडा होता. आणि ती बसली, तिच्या वाजवलं की तिच्या सामने साप निघाला हा, आणि त्या हांड्यातून निघून गेला, बाहेर निघून गेला. बाहेर निघून गेला. हा, आणि मग हिने काय केलं, हिने पाहायला जाऊन हा, पाहायला तर त्याच्यात ते असं सोन्याचे पैसे काय हे असं काहीतरी गच भरलेलं होतं. आणि मग ती घरी घेऊन आली. हा, घरी घेऊन आली तर काय केलं तिने, तिचा बाप लय बेकार. हा, तर ती काय तिने दिलं नवऱ्याकडे, अहो हे बघा म्हणले हे काय आपल्याला काय भेटलं. हा, त्याने काय केलं, हा, लोकाची इथं ठेवला, हा. लोकाची इथं दिलं लोकाला. लोकांची तर ठेवलं, मग लोकांनी काय? लोकांना काय दिलं यायला, अरे. त्याने हडप केलं. काहीच नाही दिलं हो बाई, त्याला काही नाही दिलं. आणि तो माणूस एवढा मोठा झाला, हा, याला काही दिलं नाही ना. बाई. याला चालून आलं होतं, ते चांगलं आलं होतं. मग लोकांची तर काऊन ठेवलं होते? देव वाटायला लागलं, कोणी काय म्हणले, कोणी काय करेन का काय, असं बेकार माणूस. त्याने त्या माणसाने काहीच नाही दिलं. याला काहीच नाही दिलं. हा, मग काय म्हणला तू? तो नाही म्हणला, ते असं झालं तसं झालं, नेलं कोणी काय, असं असं बोलला. ते लोक आले घेऊन गेले, असं काही नाही. आणि तो एवढा श्रीमंत झालाय, लय श्रीमंत झालाय अभय असं. आणि ते बिचारा भिकारीच राहिला. याने का थोडंफार तरी काढून घ्यायचं, जसंच हांडा उचलला तसंच त्या माणसाच्या इथं द्यायला. अच्छा. असं झालं. आणि ती म्हणली असं म्हणलं की तू श्रीमंत झाला, हा. वावर घेतलेत, काय काय घर बांधलेत, हे केले. कुठे? आपल्या मुंबईमध्ये का कुठे? आपल्या गावाला. गावाला का? हा, गावाला घेतलं त्याने, गावाला गेला. कोणत्या गावाला आज झालं? काय जळगाव. जळगाव. हा, जळगाव. चालेल. कशी वाटली खबर ते सांगा आम्हाला. काय म्हणते.